एक नवीन टूम आपल्या मतदारसंघात ह्या निवडणुकीत सुरू झाली. दहशतवाद आहे म्हणजे आम्ही दहशतवादाविरुद्ध लढाय. मला सांगितलं बसणाऱ्यापैकी आमच्या भगिनीनं विचारायचंय, तुम्हाला विचारायचंय, तरुणांना विचारायचंय, आपल्याला कोणता दहशतवाद दिसला आम्ही केलेला आहे? गावात येऊन ठोकलं कोणाला, मारलं कोणाला, खोलीत कोंडले, तुमच्या पैसे काढून घेतले, ते पुढे बोलतोय मी. खरं म्हणजे एक नवीन अशी टूम तयार झाली. दहशतवाद दहशतवाद दहशतवाद. मी आज संगमनेरला माझ्या 4-5 सभा होत्या. हेलिकॉप्टर मला जायचं होतं वडगाव लांडग्याला. तिथं हेलिपॅडला सुद्धा आम्हाला जागा द्यायला तिथल्या ग्रामपंचायतीने नारक दिला नाही, द्यायचा नाही. मी हा खरं दहशतवाद आहे. फरक पडला नाही. आज 3-4 सभा अतिशय मोठ्या झाल्या. पिंपरी त्या ठिकाणी सावरगाव तळची झाली, पिंपळण्याची झाली, वडगाव लांडग्याची झाली, संगमनेरमध्ये झाली. त्या लोकांना खरं तुम्ही जाऊन विचारा, तुमचे पाहुणे एवढे असतील संगमनेरमध्ये आहे का नाहीये, मग त्यांना विचारा की तुमच्या तालुक्यात किती दहशतवाद आहे, की तिथं भजन कीर्तन चालू आहे. याचं कारण असं की तुम्ही लोकांना सांगणार काय? तुम्ही 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्ही काही देऊ शकले नाही लोकांना. 2.5 वर्षामध्ये काही दिलं का त्या लोकांनी? भगिनीने काही दिलं का? आता मी परवा राहुल गांधींचं या काँग्रेसवाल्यांचं स्टेटमेंट पाहिलं. आम्ही सत्तेवर आलो की जे ते कधी येणारच नाही, आम्ही आमच्या भगिनीला 3,000 रुपये देऊ. आपण 1500 योजनेची सुरू केली, रुपयाची योजना सुरू केली. अरे 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत होता, झोपला होता का? 2.5 वर्ष तुम्हाला नाही आमच्या बहिणी आठवल्या, 2.5 वर्षात तुम्हाला नाही शेतकरी आठवला, 2.5 वर्षात तुम्हाला नाही आमचा तरुण आठवला. कारण तुम्हाला प्रश्न सोडवायचेच नाहीये, लोकांना मदत करण्याची भूमिकाच नाहीये. फक्त लोकांमध्ये एक वातावरण पेटतं ठेवायचं, प्रश्न निर्माण करत राहायचा. काल आपल्या राहतेला काल का परवा मला जानतेराजे येऊन गेले. आणि बऱ्याच पाणी प्रश्नावर त्यांनी आपलं मुक्तफळ उधळली शरद पवारांनी. पण त्यांच्या हे लक्षात आलं नाही की त्यांच्या बाजूला बसलेला जो नेता आहे त्यांनी 2005 साली या समन्वय पाणी वाटपाच्या कायद्यावर सही करून जे आपलं वाढवण करण्याचा प्रयत्न केला आहे, तो आपल्या बाजूला बसलेला आहे. त्याला सांगण्याचं धाडस त्यावेळी पवार साहेबांना झालं नाही. हे खरं म्हणजे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. तुमच्याच पक्षात सरकार होतं, तुमचा मंत्री होता, का नाही त्यावेळी पवार साहेबांनी 2005चा कायदा थांबवला? या भागातल्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी मोठा फटका बसला. पण गोदावरीचं पाणी कमी झालं, माझ्यामुळे कमी झालं. म्हणजे मला आठवतं आपले नेते माजी आमदार अण्णासाहेब मस्के पाटील मंत्री असताना एवढा भाग फक्त आपण कॅनॉलचा मोठा करू शकलो. त्यांनी वरच्या कॅनॉलचा प्रयत्न केला, वरच्या लोकांनी होऊ दिला नाही. कारण का? तुमचं सगळं पाणी तुम्ही खाली घेऊन जातात. म्हणजे वरच्या भागातून धरणाचं कालव्याचं कामच होऊ द्यायचं नाही, ही भूमिका आहे. आणि जे पाणी मग तुम्ही मोकणी वालदेवी ही धरणं बांधली, पाणी कुठे गेलं? हे एक्सप्रेस कालव्यानी वैजापूर गंगापूरला गेलं. कोणाच्या काळात झाला निर्णय हा? हे शरद पवार मुख्यमंत्री होते, हे स्वराज्य मंत्रिमंडळात मंत्री होते. यांनी हे सगळं पाप, आपल्या भागातलं पाणी कमी करण्याचं जे पाप, हे त्यांचा आहे मित्र. हे मला आपल्याला निमित्तानं सांगितलं पाहिजे.